नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं माझा शेतकरी न्यूज चॅनल या चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज मी आपल्यासाठी खूप छान सुंदर महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि ती माहिती सर्व शेतकऱ्यांना किंवा इतर आपले जे मंडळी आहेत यांच्यासाठी खूप उपयुक्त माहिती आहे. तर मित्रांनो, ध्यान देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर पहा मित्रांनो, प्रत्येकाच्या पायाला शेतामध्ये काम करत असताना खूप भेगा पडतात आणि मग भेगा पडल्याच्या नंतर टाचेला भेगा पडतात, मग चालण्याला वगैरे त्रास होतो आणि मग मित्रांनो त्या भेगांवाटे रक्तसुद्धा निघतं आणि खूप त्रास होतो. तर याच्यासाठी मी एक उपाय सांगणार आहे मित्रांनो. खूप चांगला सोपा उपाय आहे. तो जर उपाय आपण जर केला तर मित्रांनो काही दिवसातच आपल्या पायाच्या ज्या भेगा आहेत त्या पूर्णपणे बऱ्या होणार आहेत आणि गायब होणार आहेत. तर त्यासाठी मित्रांनो मी पहा माझ्या पायालासुद्धा खूप भेगा होत्या, पण मी तो उपाय केल्यापासून बघू शकता माझ्या टाचा किती खूप छान सुंदर आणि नरम मुलायम दिसत आहे आपणाला. तर मित्रांनो मी आपल्यासारखाच शेतामध्ये काम करतो, रात्र पाणी भरतो, गाळामध्ये पाणी भरतो, तरीसुद्धा माझे पाय किती खूप छान आहेत. तर याच्या मागचं एकच कारण आहे मित्रांनो, ते म्हणजे जोपर्यंत मी माझ्या पायामध्ये बूट वापरत नव्हतो, सॉक्स वापरत नव्हतो मित्रांनो, तोपर्यंत माझ्या पायाच्या भेगा खूप वाढल्या होत्या आणि खूप पायाला त्रास व्हायचा. खूप अशा जखमा खोलवर भेगा गेल्या होत्या, त्याच्यातून रक्त यायचं, चालता येत नव्हतं. पण मित्रांनो जेव्हापासून मी ते बूट आणि सॉक्स वापरायला लागलो मित्रांनो, तेव्हापासून माझे पाय हे पूर्णतः टोटल एकदम सुंदर मुलायम असे झालेले आहेत. तर मित्रांनो याला काय फारसा खर्च नाही. आपण तशी पण चप्पल वगैरे वापरत असतो. तर मित्रांनो काय होतं, काहींना चप्पल वापरूनसुद्धा पायाला भेगा वगैरे पडत नाही, पण काहींच्या चप्पल वापरूनसुद्धा भेगा पडतात. तर त्याचं मागचं एकच कारण आहे मित्रांनो, पायाला जर जळवात असेल तर मित्रांनो अवश्य त्यांच्या पायांना त्या भेगा पडतात, कारण त्यांना ते बाहेरचं धूळ माती जर चिटकून तिथं बसली तर त्याची ॲलर्जी होते आणि त्याच्यानंतर मित्रांनो पायाला भेगा पडतात. तर त्यासाठी मित्रांनो एकच उपाय आहे. तुम्ही 1 महिनाभर जर बूट आणि सॉक्स जर वापरले तर मित्रांनो तुमच्या 1 महिन्यामध्ये भेगा पूर्णपणे गायब होणार आहे. तर मित्रांनो बूट आणि सॉक्स हे काय फार महाग लागत नाही आपल्याला. 200-250 रुपयामध्ये तुम्ही बूट आणि सॉक्स मिळू शकता किंवा घेऊ शकता. आणि मित्रांनो ते एकदा घेतलेले बूट आणि सॉक्स कमीत कमी आपल्याला 2-4 महिने 4-5 महिने तर ते सहज जाऊ शकतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण आपल्या पायांची जर काळजी घेतली तर मित्रांनो आपले पायसुद्धा माझ्या पायासारखे खूप छान सुंदर मुलायम आणि नरम राहतील. तर मित्रांनो मी दिवसभर शेतामध्ये काम करत असतो, गाळाने पाय भरलेले असतात. पण मित्रांनो काय करायचं, दिवसभर गाळाने पाय भरलेले असेल, संध्याकाळी ज्यावेळेस आपण घरी जाऊ त्यावेळेस मित्रांनो एक पायाची काळजी घ्यायची आहे आणि ती म्हणजे संध्याकाळी आपण घरी गेल्याच्यानंतर पाय स्वच्छ चांगले धुवून काढायचे, चांगले स्वच्छ धुवून काढायचे, घासून काढायचे चांगले. आणि मित्रांनो रात्री झोपायच्या वेळेस पायांना आहे ना खोबरं तेल लावायचं, त्याने पायाला मवारी येते आणि पाय तुमचे मऊ होण्यास मदत होईल. दर दिवस जर आपण नित्यनेमाने जर मित्रांनो असं जर केलं तर एक नाही पण जास्तीत जास्त तुमचं 1 महिन्याभरात तुमच्या पायाच्या ज्या भेगा आहेत त्या पूर्ण टोटल बऱ्या होतील. हा माझा 100% मित्रांनो मी केलेला उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे फार अवघड नाही. तर दर दिवस झोपायच्या वेळेस संध्याकाळी पाय स्वच्छ चांगले धुवायचे, खोबरं तेल लावायचं आणि मित्रांनो कामामध्ये बूट आणि सॉक्सचा वापर करायचा. जर बूट आणि सॉक्सचा जर तुम्ही वापर जर केला तर मित्रांनो तुमचे पाय खराब होणार नाही. जरी तुम्ही समजा गाळामध्ये काम करत असेल तर मित्रांनो गाळामध्ये काम करत असताना त्यावेळेस तुम्ही बूट आणि सॉक्स बाहेर काढून ठेवू शकता. परंतु ज्यावेळेस तुम्ही गाळातून बाहेर निघणार आहे त्यावेळेस मित्रांनो पाय स्वच्छ चांगले धुवून काढायचे आणि मगच ते बूट आणि सॉक्स वापरायचे आहे. अशा पद्धतीने जर मित्रांनो दर दिवस जर तुम्ही तुमच्या पायाची जर काळजी घेतली तर मित्रांनो 1 महिन्याभरात तुमच्या पायाच्या भेगा गायब होणार आहेत, पूर्णतः बऱ्या होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेवढे मंडळी व्हिडिओ पाहत आहे त्यांना सर्वांना विनंती आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या असेच माहितीचे व्हिडिओ आपणाला पाहायला मिळतील. आणि हा व्हिडिओ आपण इतर मित्रमंडळींनासुद्धा शेअर करू शकता. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच माझे नवनवीन व्हिडिओ चॅनलवर येत राहतील.
माहितीचे, तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. एवढीच मी सर्वांना विनंती करतो आणि माझा व्हिडिओ इथं समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी माऊली. सर्वांनी काळजी घ्या. आपण शेतकरी आहोत.